व्यवस्थित क्लिअर आहे सगळं? चला आता बघा आपल्याला काय दिसायला भेटते बरं का, तो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सबद्दल आपण बघत आहोत. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय असतं बरं का, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज द मटेरियल प्रॉपर्टी. तो मटेरियलची प्रॉपर्टी आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, ज्याला मी म्यूने दाखवतो किंवा एनने दाखवतो, ज्याला मी म्यूने दाखवतो किंवा मी एनने दाखवतो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय असतं बरं का, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला जर का आपण एका फॉर्म्युल्याच्या बेसवर जर बघायला गेलो, तो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एखाद्या मीडियमचा जर का तुम्हाला काढायचा असला, तो कसा काढतो आपण, C/V अशा पद्धतीने आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला दाखवत असतो. तो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द एनी मटेरियल, राईट का, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द एनी मटेरियल इज इक्वल टू C/V. पण हा C काय आहे, तो C इज नथिंग बट व्हॉट, व्हेलॉसिटी ऑफ द लाईट इन अ व्हॅक्यूम. तो व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्यूम. आणि तुम्हाला माहिती व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्यूम किती असते, तर तुम्ही म्हणता 3 × 10⁸. ओके, तो व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्यूम इज नथिंग बट अवर C, राईट. बट हा V काय आहे, तो V इज नथिंग बट दी व्हेलॉसिटी ऑफ द लाईट इन द मीडियम. ज्या मीडियमची तुम्हाला काय काढायची आहे, ज्या मीडियमची तुम्हाला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढायची आहे. समजा ग्लासबद्दल मी बोलत आहे की ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती काढायचा आहे, मग तुम्हाला काय करावं लागेल, एक रे पास करावं लागेल व्हॅक्यूममध्ये किंवा एअरमध्ये. याला व्हॅक्यूम म्हटलं किंवा एअर म्हटलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. एअरमध्ये पण आणि व्हॅक्यूममध्ये पण जवळजवळ 3 × 10⁸ मीटर/सेकंड एवढा स्पीड असतो. तो मी काय बोलत आहे की आपल्याला ही व्हॅल्यू तर कॉन्स्टंट माहिती आहे, परंतु ग्लासमध्ये जेव्हा लाईट रे पास होईल तेव्हा त्याची व्हेलॉसिटी किती असेल ते जर का मला माहीत पडून गेलं, तुम्हाला माहीत पडलं, समजा मला माहीत पडलं की ग्लासमध्ये जेव्हा लाईट रे पास होते तेव्हा त्या लाईट रेचा स्पीड किती असतो, तर तुम्हाला माहीत पडून जाईल. सो दिस इज द व्हॉट, सो C इज द व्हेलॉसिटी ऑफ द लाईट रे इन द व्हॅक्यूम अँड V इज द व्हेलॉसिटी ऑफ द लाईट इन द मीडियम. असा दोघांचा जर का तुम्ही रेशो घेतला तर तुम्हाला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स भेटून जाईल त्या मीडियमचा. ज्या मीडियमबद्दल मी बोलत आहे त्या मीडियमचा तुम्हाला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स भेटून जाईल. सो देअरफॉर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मीडियम इज इक्वल टू व्हेलॉसिटी ऑफ द लाईट रे इन द व्हॅक्यूम टू द व्हेलॉसिटी ऑफ द व्हेलॉसिटी ऑफ लाईट रे इन दॅट मीडियम, राईट का. आता मला जर का समजा मला जर का वॉटरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढायचा असला असता, आता मी काय केलं असतं बरं का, मी केलं असतं की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द वॉटर इज इक्वल टू व्हॉट, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द वॉटर इज इक्वल टू 3 × 10⁸. ही व्हॅल्यू तर नेहमी कॉन्स्टंट राहणार, ज्याला म्हणतो आपण स्पीड ऑफ लाईट इन द व्हॅक्यूम, राईट. आणि इथं काय असणार आहे, इथं असणार आहे आपला स्पीड ऑफ लाईट इन द वॉटर. तो असं जर का केलं तर तुम्हाला काय भेटून जाईल, तुम्हाला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स भेटून जाईल. बोला कळाला का रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय रे, पटकन सांगा, पुढे जाऊ द्या. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय, कळालं का. मग आता मला काय दिसायला भेटते, तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर मला काय दिसायला भेटते की म्यू इज इक्वल टू C/V. सो म्यूएम इज इक्वल टू C/VM. याचा मिनिंग असा होतोय, वरचा तर कॉन्स्टंट आहे, C तर कॉन्स्टंट असतो. याचा अर्थ असा झाला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज द इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू दी व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन दॅट मीडियम, राईट का. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मीडियम इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू दी व्हेलॉसिटी ऑफ द लाईट इन दॅट मीडियम. तो अशा पद्धतीने तुम्हाला एक बात दिसायला भेटून जाते. तो जर का समजा तुम्हाला असं दिसायला भेटून जातं की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो काय आहे तो जर का समजा जास्त असेल, एखाद्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय आहे, जास्त आहे. आता लक्षात घ्या, ज्या मीडियमबद्दल आपण बोलत आहोत रिफ्रॅक्शनमध्ये, ती मीडियम कोणती आहे, ते ट्रान्सपरंट मीडियम आहे, राईट का. तो मीडियम ट्रान्सपरंट मीडियम आहे आणि दोन प्रकारचे ते मीडियम असतात, रेअर मीडियम असतो आणि डेन्सर मीडियम असतो. सो ऑप्टिकली रेअर मीडियम आणि ऑप्टिकली डेन्सर मीडियम काय असतं ते आपण पुढे जाऊन बघूया. आपण आता पॉईंट चाललेला आहे की म्यू इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू दी व्हेलॉसिटी. मग आता एक बात तर पक्की झाली की एखाद्या समजा ग्लास आहे, त्या ग्लासचं जर का समजा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त आहे, याचा अर्थ मी काय बोलतोय, याचा अर्थ माझा बोलण्याचं तात्पर्य असं आहे की त्याच्यामधून लाईट जेव्हा पास होते त्याच्यामधली व्हेलॉसिटी काय असते, कमी असते. मी काय बोलतोय लक्षात घ्या, मी काय बोलतोय, तर मी असं बोलतोय की बाबा एखाद्या मटेरियलचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स समजा जास्त आहे, तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जर का समजा जास्त असेल तर याचा अर्थ काय होतो, तर याचा अर्थ असा होतो की त्याच्यामध्ये लाईट जो काही आहे आपला लाईट, त्या लाईटचा स्पीड त्याच्यामध्ये कमी असतो. कळालं का, पटकन सांगा. एखाद्या ट्रान्सपरंट मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कमी आहे, याचा अर्थ असा त्याच्यामधून लाईट जे पास होते त्याचा स्पीड कमी आहे. जर त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त असला तर बोला कळालं का रे, पटकन कळालं काय, कळालं का रे, जाऊ दे पुढे. कळतंय का, आवाज येतोय का माझा तुम्हाला क्लिअर. हां, तर लक्ष द्या. आता तो म्यू इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल व्हेलॉसिटी, एवढी बात तर तुम्हाला कळून गेली. तर एवढी बात जर तुम्हाला कळून गेली तर मी एक काम करतो, काय काम करायचं बरं का. समजा आपण काय करून घेऊया, हा एक गुलाबी पेन मी हे केला, वरती जो मीडियम आहे हा व्हॅक्यूम किंवा एअर आहे, आणि खाली समजा वॉटर आहे. सेम स्टोरी मी खाली बनवतो, इथं समजा व्हॅक्यूम किंवा एअर आहे आणि खाली समजा हा ग्लास आहे, ग्लास आहे. आता मी जर समजा या वॉटरची जर का मी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढायला गेलो तर मी कसं काढणार,
रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द वॉटर इज इक्वल टू 1 सी अपॉन काय करणार मी सी नथिंग बट ऑर कॉन्स्टंट. तो सी म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ तुम्हाला माहिती आहे. सी अपॉन मी काय लिहिणार इथं लिहिणार मी VW बरोबर. सी डिवाइडेड बाय VW लिहिणार. आणि इथं जर का मला लिहायचं असेल की ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे तर मी काय लिहिणार बरं का मी लिहिणार म्यू जी इज इक्वल टू सी डिवाइड बाय VG अशा पद्धतीने लिहून टाकणार बरोबर का. तो याचा जर का मी दोघांचा जर का रेशो घेतला या दोघांचा जर का मी रेशो घेतला तर मला काय भेटेल रे. मी पेन बदलवतो. या दोघांचा जर का मी रेशो घेतला तर काय भेटेल तर तुम्ही म्हणणार म्यू डिवाइड बाय म्यू जी इज इक्वल टू सी कटला VG डिवाइड बाय VW. बोला बरोबर का रे. राईट का. तो याचा मिनिंग असा होतोय की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द वॉटर विथ रिस्पेक्ट टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द ग्लासच्या तुलनेने ठीक आहे. तर ग्लासच्या कम्पेअरने रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द ग्लास याच्या तुलनेने वॉटरचे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे. राईट का. वॉटरची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती म्हणजे किती मल्टिपल आहे म्हणजे ग्लासपेक्षा किती तो जास्त आहे. लक्षामध्ये तो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द वॉटर विथ रिस्पेक्ट टू ग्लास म्हणजे ग्लासपेक्षा वॉटरचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दुप्पट आहे तिप्पट आहे चाप्पट आहे असं आपण बोलतो ना त्याच्यावाली बातमी करतोय. म्हणजे काय दिसेल तुम्हाला म्हणजे तुम्हाला काय दिसायला भेटेल. फॉर एक्झाम्पल जर बघायला गेलो आपण तो समजा आता मी तुम्हाला काय बोलतोय तुम्हाला मी असं बोललो की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द वॉटर विथ रिस्पेक्ट टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द ग्लास इज इक्वल टू व्हेलॉसिटी ऑफ द ग्लास. अशा पद्धतीने आपण हे बोलत असतो. तर एवढी बात मला लक्षात आली. मग लिहिण्यासाठी मी असं लिहू शकतो का की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द वॉटर विथ रिस्पेक्ट टू ग्लास इज इक्वल टू व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन द ग्लास डिवाइड बाय व्हेलॉसिटी ऑफ द वॉटर. अशा पद्धतीने मी लिहू शकतो. इथपर्यंतची बात लक्षात येते का तुमच्या. बघा असं मी लिहू शकतो. लिहिण्याचे खूप सारे मार्ग असू शकतात. तुम्ही याला अशा पद्धतीने सुद्धा लिहू शकतात. तो अशा पद्धतीने लिहा किंवा दुसरं अजून त्याची लिहिण्याची पद्धत मला अशी दिसायला भेटते. कशी बरं रे. तो याला जर का लिहायचं असेल तर असं लिहिता येतं. जो काही खालचा आहे ना हा खालचा पुढे लिहितो म्हणजे काय तो डब्ल्यू म्यू जी याला लिहिण्याचं कसं लिहिता येतील बघा. याला कसं लिहितात डब्ल्यू म्यू जी इज इक्वल टू VG डिवाइड बाय VW अशा पद्धतीने सुद्धा लिहिता येतं. ठीक आहे. तो लिहिण्याची पद्धत तुम्हाला मी सांगून दिली. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि व्हेलॉसिटी यांच्यामधलं मी रिलेशन तुम्हाला मी सांगून दिलं. इथपर्यंतची बात आपल्या लक्षामध्ये येऊन जाते. आता मी तुम्हाला जरा व्यवस्थित समजून सांगतो. म्हणजे काय बरं का समजा मी तुम्हाला काय बोललो. समजा मी तुम्हाला बोललो की बाबा हो आता आपला म्यू जी डिवाइड बाय म्यू एअर इज इक्वल टू काय असतो व्ही एअर डिवाइड बाय व्ही ग्लास. ठीक आहे व्ही ग्लास. आता मी तुम्हाला काय बोललो आहे की व्हेलॉसिटी इन द एअर 3 × 10⁸ आहे आणि व्हेलॉसिटी इन द ग्लास इज इक्वल टू 2 × 10⁸ आहे. हे आपल्या नजरेसमोर दिसायला भेटते ते आपण घेऊन घेऊ. तर मग तुम्हाला काय दिसायला भेटेल बरं का. तुम्ही काय म्हणणार मला चला सांगा बरं का. आता तात्पर्य काय निघते बाहेर तो म्यू जी डिवाइड बाय म्यू डब्ल्यू इज इक्वल टू किती येईल बरं का ते 3/2 येईल. किती येईल 3/2 येईल. तर मला एक बात सांगा तुम्ही म्यू जी डिवाइड बाय म्यू डब्ल्यू इज इक्वल टू 3/2 याचा मिनिंग काय होतो रे. याचा मिनिंग काय होतं तर तुम्ही काय म्हणणार बरं का. तुम्ही म्हणणार की ग्लासचं जे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे ते रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द ग्लास हे 1.5 पट आहे कोणाच्या वॉटरच्या. लक्षात आलं का. तो म्यू डब्ल्यू असं करू शकतो ना याला खोडलं तर. राईट का. तो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द ग्लास इज 3/2 टाइम्स ऑफ द म्यू डब्ल्यू. एवढी बात तुमच्या लक्षामध्ये येते. तर याचा मिनिंग असा होतोय की पाण्याच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सपेक्षा आपल्या ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.5 पट जास्त आहे. तेवढी बात लक्षामध्ये राहू द्या. आता इथपर्यंत सगळ्यांना कळत असेल. आता आपल्याला बघायचे रिफ्रॅक्शन जे की आहे त्या रिफ्रॅक्शनचे लॉ मला बघायचे आहेत. तो रिफ्रॅक्शनचे लॉ मला बघायचे आहेत तर ते आपण बघून घेऊया. रिफ्रॅक्शनचे लॉ काय असतात. तो रिफ्रॅक्शनचे लॉ जर का तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला पहिला 2 लॉ आहेत रिफ्रॅक्शनचे. 2 किंवा 3 लॉ असतात. जसे रिफ्लेक्शनचे 3 लॉ होतात ना सेम याचे पण 3 लॉ आहेत. तो लॉ ऑफ रिफ्रॅक्शन असं लिहायचं आहे. पहिला लॉ काय बरं का. पहिला लॉ असा आहे की बाबा समजा हे बघा दिस इज द इन्सिडन्स रे दिस इज द रिफ्रॅक्टेड रे. तो इन्सिडन्स रे रिफ्रॅक्टेड रे आणि हा पॉईंट ऑफ इन्सिडन्सला जर का नॉर्मल मार्क केला त्याला म्हणतो आपण नॉर्मल. तो इन्सिडन्स रे रिफ्रॅक्टेड रे अँड द नॉर्मल ऑल 3 लाईज इन द सेम प्लेन. ऑल 3 सो रिफ्रॅक्टेड रे इन्सिडन्स रे अँड नॉर्मल ऑल 3 लाई इन द सेम प्लेन. जो की हा पण आपला सेम होता. तिकडची प्रॉपर्टी होती रिफ्लेक्शनमध्ये. सो रिफ्लेक्शनचा लॉ जो होता हा एक लॉ मला दिसायला भेटून जातोय. तो हा लॉ तुम्हाला कळाला असणार रे.
हा लॉ तुम्हाला कळाला असणार. सेम प्लेनचा मिनिंग तर तुम्हाला कळायला पाहिजे. म्हणजे जसं की काय बरं का, वहीचं पान आहे, वहीचं पान आहे, तर वहीच्या पानामधूनच मी काय करतोय, लाईट पास करतोय. प्लेन कळत असेल ना तुम्हाला, प्लेन कळत असेल, सगळ्यांना कळत असेल प्लेन, एवढं सांगायचं काय काम नाही. तो पहिला लॉ झाला. दुसरा लॉ काय बरं का, तर दुसरा लॉ असा आहे, लक्षात घ्या दुसरा लॉ काय आहे. दुसरा लॉला आपण स्नेलचा लॉ म्हणतो, जो की आपण शिकलेला आहोत. तो स्नेल्स लॉ आपण म्हणतो दुसरा लॉला. हा स्नेल्स लॉ काय आहे, तर स्नेल्सने एक ऑब्झर्वेशन केलं. काय ऑब्झर्वेशन केलं बरं का, स्नेल्सचे ऑब्झर्वेशन केलं रिफ्लेक्शनच्या लॉवरून. रिफ्लेक्शनच्या लॉमध्ये कॉन्स्टंट बात मला दिसायला होती, काय बरं का, की इन्सिडन्स अँगल जेवढा आहे नॉर्मलसोबत तेवढंच रिफ्लेक्टेड अँगल असतो. इन्सिडेंट अँगल इज इक्वल टू रिफ्लेक्टेड अँगल, हा दुसरा नियम होता रिफ्लेक्शनचा. मग त्याने विचार केला की यार असा एक पक्का रूल तिकडे आहे, तर याच्यामध्ये पण काही ना काही पक्का रूल असेल बरं का. तर त्याने काय केलं माहिती आहे का, त्याने काय केलं लक्ष द्या. समजा एक मीडियम आहे, राईट का. आता हा नॉर्मल आहे, तो हा इन्सिडन्स अँगल काहीतरी होता आणि रिफ्रॅक्टेड अँगल त्याला काहीतरी भेटला. त्याने काय केलं माहिती आहे का, इन्सिडन्स अँगल प्रत्येक वेळेस बदलवला. तो इन्सिडन्स अँगल बदलवला आणि रिफ्रॅक्टेड अँगल काहीतरी वेगळा भेटतोय. इन्सिडन्स अँगल बदलवला, काहीतरी वेगळा भेटतोय. इन्सिडन्स अँगल वेगळा. तुम्हाला तर मी सांगितले ना, तुम्हाला स्टोरी काय सांगितली मी, हा नॉर्मल आहे. तर जेव्हा एअरमधून एखाद्या रेअर, याला म्हणतो आपण रेअर मीडियम, हा असतो आपला डेन्सर मीडियम. तर रेअर मीडियममधून जेव्हा लाईट डेन्सर मीडियममध्ये पास होते तेव्हा ती नॉर्मलकडे येते, म्हणजे काय, टुवार्ड द नॉर्मलकडे ती येते, राईट का. परंतु डेन्सर मीडियम, हा डेन्सर मीडियम आहे. डेन्सर म्हणजे ऑप्टिकली डेन्सर मीडियम, राईट का. ऑप्टिकली डेन्सर मीडियममधून जेव्हा रेअर मीडियममध्ये येतो तर ते काय करते, नॉर्मलकडून अवे जातो. तो पुढे जाऊन आपण बघून घेऊया ती बात. मग आता या गडीने काय केलं माहिती आहे का, याने काय केलं, या स्नेल्सने इथून काय केलं, वेगवेगळ्या इन्सिडन्स अँगलवरून, म्हणजे आता इन्सिडन्स अँगल काहीतरी 30 डिग्री होता, तर तेव्हा तुम्हाला रिफ्रॅक्टेड अँगल काहीतरी भेटतो 15 डिग्री भेटला समजा, ठीक आहे. नंतर त्याने इन्सिडन्स अँगल पुन्हा बदलवला, केला समजा 40 केला, तर त्याला रिफ्रॅक्टेड अँगल काहीतरी भेटला. मग असं त्याने खूप सारे प्रयोग केले आणि डोक्याला हात लावून बसला की यार असं काय संबंध भेटतोय. तर तेव्हा त्याला त्याला असं टिक झालं की बाबा आता पहिले ज्याने साईन ऑफ इन्सिडन्स अँगल I1, ठीक आहे, तो I1 म्हणू आपण. तो साईन इन्सिडन्स अँगल पहिला डिवाइड बाय साईन रिफ्रॅक्टेड अँगल पहिला, म्हणजे पहिल्यांदा जो इन्सिडन्स अँगलचा त्याने मारा केला साईन अँगल, राईट का, डिवाइड बाय साईन रिफ्रॅक्टेड, या दोघांचा रेशो इज इक्वल टू किती येत होता, साईन इन्सिडन्स टू सेकंड टाईम, दुसऱ्यांदा तुम्ही रिफ्रॅक्टेड अँगल जो इन्सिडन्स अँगल जो असेल ना आपला, त्या साईन अँगल डिवाइड बाय साईन R2 एवढा होता. पुन्हा त्याला अजून असं कळालं की साईन I3 तुम्हाला I3 कळतोय का, आय म्हणजे इन्सिडन्स अँगल, तो साईन I3 म्हणजे तिसऱ्यांदा इन्सिडन्स अँगल, साईन इन्सिडन्स अँगल डिवाइड बाय साईन रिफ्रॅक्टेड अँगल, याचा रेशो तो त्याला असं दिसायला भेटलं. तर मग असं त्याने एक ऑब्झर्वेशन करून त्याला काय कळालं की बाबा साईन I डिवाइड बाय साईन R इज इक्वल टू काय असतो, कॉन्स्टंट असतो. आणि याला काय म्हणतो आपण, याला म्हणतो स्नेल्स लॉ. तो त्याने ऑब्झर्व केलं की साईन I डिवाइड बाय साईन R जो काही असतो तो कॉन्स्टंट असतो. बोला कळाला का रे स्नेल्सचा लॉ कळाला का. तो साईन अँगल घ्यायचा, इन्सिडन्स अँगल, रिफ्लेक्टेड अँगल, साईन I डिवाइड बाय साईन R इज इक्वल टू कॉन्स्टंटचा मिनिंग काय बरं का, तो कॉन्स्टंटचा मिनिंग काय तुम्हाला कळून जाईल बात. इथपर्यंत हा रूल कळतोय का सांगा रे, इंजिनिअरिंगचे पोरं आहोत, आपल्याला कळायला पाहिजे, ठीक आहे. तर मग ही बात आपल्याला लक्षात आली. आता आपण जर बघायला गेलो तर मला काय दिसायला भेटतं बघा. आता आपण जर बघायला गेलो, याने काय केलं, अजून याच्या पुढे अजून एक एक्सटेंड झालं, जो की स्नेलचा लॉ आहे तो एक्सटेंड झाला. एक्सटेंड कसा झाला बरं का, एक्सटेंड अशा पद्धतीने झाला तो, ज्याला आपण साईन I डिवाइड बाय साईन R म्हणत असतो. तर हे बरोबरीला आहे, कोणाच्या बरोबरीला बरं का. सो दिस इज द इक्वल टू μ2 डिवाइड बाय μ1, आणि μ2 म्हणजे काय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द 2 विथ रिस्पेक्ट टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द 1. अशा पद्धतीने मला दिसायला भेटतं. मग तुम्ही काय म्हणणार की साईन I डिवाइड बाय साईन R इज इक्वल टू μ2 डिवाइड बाय μ1 इज इक्वल टू, तुम्हाला एक बात पण माहिती काय बरं का, V1 डिवाइड बाय V2. तो एक अशा पद्धतीने रिलेशन आपल्याला बनून जातं. तो स्नेलचा लॉ मध्ये तुम्ही असं लिहू शकतात काय बरं का, की बाबा साईन I डिवाइड बाय साईन R इज इक्वल टू काय असतो, कॉन्स्टंट असतो, इज इक्वल टू C कॉन्स्टंट असतो, इज इक्वल टू काय, तो इज इक्वल टू असतो आपला μ2 डिवाइड बाय μ1. तो μ2 डिवाइड बाय μ1 म्हणजे काय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम. आता बघा या ठिकाणी हा सेकंड मीडियम असतो आणि एअर आपला फर्स्ट मीडियम असतो. तो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द सेकंड मीडियम डिवाइड बाय फर्स्ट मीडियम इज इक्वल टू काय लिहिणार तुम्ही, V1 डिवाइड बाय V2. तर V1 डिवाइड बाय V2 अशा पद्धतीने तुम्ही लिहून टाकणार. इथपर्यंत बात लक्षात आली रे. हा हे रिलेशन लक्षात आलं तुमच्या, आलं असेल तर चला पुढे जाऊया, पटकन कमेंट करत चला. तो इथपर्यंत लक्षात आलं असावं. तर आता एक बात बघा, आता मी एक काम करतो, तो साईन I डिवाइड बाय
साईन आय, राईट का, तो साईन आय डिवाइड बाय साईन आर इज इक्वल टू व्हॉट, म्यू टू डिवाइड बाय म्यू वन. तो मी एक काम करतो ना मग रे, काय करतो बरं का, याचं तिरपं मल्टिप्लाय करून लिहितो, म्हणजे म्यू वन साईन आय, म्यू वन साईन आय इज इक्वल टू म्यू टू साईन आर, असं लिहून टाकतो. काही प्रॉब्लेम नसेल तुम्हाला. तर तुम्हाला काय दिसायला भेटते बरं का, म्यू वन साईन आय इज इक्वल टू म्यू टू साईन आर, असं जर का मी आता लिहू शकतो ना, मी तिरपा गुणाकार करून लिहू शकतो. मग याच्यावरून मला काय कळते, एअर जो काही आहे, एअर म्हणजे फर्स्ट मीडियम, तो याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो 1, आणि ग्लास जो आहे तो सेकंड मीडियम आहे, त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे 2, तर त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे 2, अशापणे मला दिसायला भेटून जाते, राईट. आणि हा जो काही आहे हे डिव्हिएट करणारा हा एक प्लेन आला, तो इथं किती अँगल आहे आपला, तो इथे अँगल आहे आय, इथं किती अँगल आहे आपला आय, आणि इथे अँगल किती आहे आर. तर तुम्हाला काय दिसायला भेटतोय की म्यू वन इंटू साईन ऑफ आय, आलं लक्षामध्ये, म्यू वन इंटू साईन ऑफ आय इज इक्वल टू काय असतो रे, म्यू टू इंटू साईन आर, म्यू टू इंटू साईन आर. बोला कळालं का इथपर्यंत. ह्याच्यावरून तुमचे गणित सॉल्व्ह होऊन जातात, लक्षात राहू द्या. कळालं हे, लिहित पण चाला खाली, ठीक आहे, लिहित पण चाला. मग इथपर्यंतची बात झाली. आता एक असतो अँगल ऑफ डेव्हिएशन. तो अँगल ऑफ डेव्हिएशन म्हणून एक कन्सेप्ट असते. अँगल ऑफ डेव्हिएशन म्हणजे काय तुम्हाला तर माहिती आहे, हा आपला बघा, जेव्हा आपण रेअर मीडियममधून, ऑप्टिकली रेअर मीडियममधून डेन्सर मीडियममध्ये येतोय, तर आपण नॉर्मलच्या साईडला झुकत आहोत. तो आपण काय होतोय, नॉर्मलच्या साईडकडे बेंड होत आहोत. सो बेंडिंग टुवर्ड नॉर्मल. बघा हा जो काही आहे, अशा पद्धतीने जो जायला पाहिजे होता, पण तो कोणत्या साईडला झुकला, तो नॉर्मलच्या साईडला झुकला आहे. कोण, पिवळा कलर, बघा पिवळा कलर नॉर्मलकडे झुकलेला आहे. तर जेव्हा तुम्ही रेअर मीडियममधून डेन्सर मीडियममध्ये शिरतात, तेव्हा आपला जो काही लाईट रे आहे तो नॉर्मलकडे झुकतो. ही बात मी तुम्हाला काल सांगितली होती, बरोबर. तुम्हाला काय दिसायला भेटतोय आता की अँगल, हा याला म्हणतो आपण अँगल ऑफ डेव्हिएशन. जो आता मी लाल पेनाने जो अँगल काढून दाखवला तो अँगल ऑफ डेव्हिएशन आहे. मग तुम्ही काय म्हणणार, मी तुम्हाला जर विचारलं सांगा रे अँगल ऑफ डेव्हिएशन कसं काढणार, तर तुम्ही म्हणणार मला अँगल ऑफ डेव्हिएशन जर का आपल्याला काढायचा असेल, तो हा रिफ्रॅक्टेड अँगल आहे, राईट. अँगल ऑफ डेव्हिएशन तर तो आहे, तर तुम्ही काय म्हणणार मला माहिती का, आय मायनस आर. तर मॉडमध्ये आय मायनस आर जर तुम्ही केलं मॉडमध्ये, तर तुम्हाला काय भेटून जाईल, तो याच्यामधून तुम्ही हे मायनस करा, तुम्हाला काय भेटून जाईल, अँगल ऑफ डेव्हिएशन भेटून जाईल. तो अँगल ऑफ डेव्हिएशन कळाला का तुम्हाला, सांगा पटकन. अँगल ऑफ डेव्हिएशन कळालं का रे, अँगल ऑफ डेव्हिएशन कळालं. आय मायनस आर मॉडमध्ये करा, प्लस ऑर मायनस आला तर एकच चिन्ह द्यायचं. इथपर्यंतची बात तुमच्या लक्षात आली का, पटकन बोला. ठीक, तो इथपर्यंत बात तुमच्या लक्षात आली. तो हे आपलं रिफ्रॅक्शन चाललंय. सो ऑल अबाउट द रिफ्रॅक्शन चाललेलं आहे. आता रिफ्रॅक्शन चाललेलं आहे. समजा मी तुम्हाला जर का उदाहरण दिलं तर तुम्हाला सॉल्व्ह करता येते का, घ्या बरं का पेन उचला बरं का हातात. आता तुम्हाला मी समजा एक उदाहरण देतोय, तुम्हाला जमेल का ते आपण बघून घेऊया. त्याच्यावरून आपलं मग कन्सेप्ट पण क्लिअर होऊन जाईल. समजा मी तुम्हाला उदाहरण अशा पद्धतीने दिलं, मी समजा हे एक मीडियम आहे रे, हे जे की ना ह्याच्यावरती एक मीडियम आहे, हा नॉर्मल आहे, ठीक आहे. तो आपला जो की रे ऑफ लाईट आहे अशा पद्धतीने आला आणि तो काय झाला, अशा पद्धतीने थोडासा बेंड झाला, इकडे बेंड झाला. तो मला एक बात सांगा तुम्ही, हा 1 नंबरचा मीडियम आहे, हा 2 नंबरचा मीडियम आहे. 1 नंबरचा मीडियम काय असणार, 2 नंबरचा मीडियम काय असणार, पटकन कमेंट करा त्याला फटफट. रेअरर 1 आणि दुसरा डेन्सर. एवढी बात आपल्या लक्षात आली. आता मी तुम्हाला काय बोलतोय की याच्यामधला अँगल जो काही आहे हा 60 डिग्री आहे, ज्याला तुम्ही अँगल ऑफ इन्सिडेन्स म्हणतात, बरोबर, राईट का. याच्यामधला अँगल किती आहे, 60 डिग्री. आणि या वरचा जो मीडियम आहे ना, त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो काही आहे ना, त्याला काय म्हणतो, त्याला आपण ऑप्टिकल डेन्सिटी पण म्हणतो, आपण ऑप्टिकल इंडेक्स, त्याला ऑप्टिकल इंडेक्स म्हणा किंवा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणा, काही प्रॉब्लेम नाही आहे. तो समजा मी आता याला म्हणतो, याचा म्यू जो आहे ना वरच्या म्यू 1, तो म्यू 1 आहे ना, 1 आहे. म्यू 1 किती आहे, 1. म्हणजे 1 नंबरचा जो काही मीडियम आहे, 1 नंबरचा जो मीडियम आहे त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1 आहे. आणि हा जो काही 2 नंबरचा मीडियम आहे ना, म्यू 2, याचा जो काही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे ना, तो अंडररूटमध्ये 3 आहे रे, अंडररूटमध्ये 3 आहे. तर तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे हा आर किती असणार. तर तुम्हाला आर फाइंड आउट करायचा आहे आणि तुम्हाला डेल्टा पण फाइंड आउट करायचा आहे. तर सांगा बरं उत्तर किती पटकन. तुम्हाला डेल्टा पण फाइंड आउट करायचं आणि तुम्हाला आर पण फाइंड आउट करायचं. मला उत्तर सांगा पटकन, फास्ट. आलं का, एवढा टाइम लागला. किती आलं रे, 30, राईट. मग आता गंमत बघा, काय वापरायचं होतं, आपला स्नेल्स लॉ काय असतो की U1 इंटू साईन ऑफ इन्सिडन्स अँगल 60. मग U1 असं लिहिणार ना मी, तो म्यू वन इज इक्वल टू साईन 60 इज इक्वल टू म्यू 2 साईन ऑफ आर.
म्यू टू साईन ऑफ आर असं करा. हे झाला स्नेलचा लॉ. मग स्नेलचा लॉ जर का समजा आपण असा लिहितोय हे इज इक्वल टू हे असं लिहितो ना आपण. मग म्यू किती आहे, म्यू 1 आहे 1, तो 1 इज इक्वल टू साईन 60. म्हणजे तुम्हाला काय दिसायला भेटेल बरं का, इकडची टर्मचं उत्तर किती येईल रे, इकडच्या टर्मचं उत्तर यायला पाहिजे √3/2. बरोबर का रे, मी बरोबर असेल राईट का, तुम्ही बरोबर असेल √3/2 असायला पाहिजे. साईन 60 √3/2 असतो ना, तो √3/2 इज इक्वल टू, आपण जर पुढे गेलो तर म्यू टू आपल्याला माहिती आहे का, हो माहिती आहे, √3 आहे. फक्त आपल्याला साईन आर माहीत नाही गड्या. तुम्ही असं लिहू शकतो, जर मी असं लिहू शकतो तर हा √3 कटला, √3 कटला, मग साईन आरची व्हॅल्यू 1/2 आहे. मग सांगा बरं का कोणत्या अँगलची व्हॅल्यू 1/2 असते, तर तुम्ही म्हणणार की आर इज इक्वल टू 30 डिग्री. आर इज इक्वल टू किती, 30 डिग्री. आता मला तुम्ही अँगल ऑफ डेविएशन पण सांगा, आर इज इक्वल टू 30 डिग्री काढू शकलात, पण डेल्टा किती असेल, डेल्टा किती असेल सांगा, 30 असेल. तो डेल्टा इज इक्वल टू काय करणार, इन्सिडन्स अँगल मायनस, असं इन्सिडन्स अँगल किती बोललो तुम्हाला मी 60, तो 60 मायनस आर करा, मॉडच्या बाहेर काढून टाका, जे काही असेल तुमचं ते उत्तर असून दे. ठीक आहे. तो आता पुढचा एक पॉईंट लक्षात घ्या बरं का, काय आता तुम्हाला दिसायला भेटतो, हा एअर आहे, हा ग्लास आहे, याच्यामधून हा बाहेर येईल आणि पुन्हा अशा पद्धतीने जाईल, असा जातो तो, असा मार्ग असतो त्याचा. ठीक आहे. एअरमधून ग्लासमध्ये, ग्लासमधून चाललो एअरमध्ये. तर जेव्हा अशा पद्धतीने काहीतरी घडतंय, काय घडतंय बरं का, एअरमधून ग्लासमध्ये, ग्लासमधून एअरमध्ये. मग तुम्हाला प्रश्न काय विचारतात ते, तुम्हाला प्रश्न विचारतात ते, हा झाला आपला नॉर्मल, हा झाला इथला नॉर्मल. तुम्हाला प्रश्न काय विचारतात ते, की इथला जो अँगल आहे हा इन्सिडन्स अँगल आहे. बरोबर, मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्ही मला उत्तर द्या, इथला जो अँगल असेल हा किती असेल रे. याला समजा मी ज्याला ई म्हणतोय ना, तो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ई, राईट का. तर तुम्ही म्हणणार सेम. तो आता हे सेम आहे, हे आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं आहे. जो काही हा इथला आय आहे तो बाहेर आलेला याच्या एवढा आहे, तो आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं की अरे बरोबर आहे का. तर प्रूव्ह करून दाखवण्यासाठी मी पेन बदलवतो. तो बघा आता पेन बदलून टाकला आपण. आपल्याला काय करायचं आहे, तुम्हाला काय दिसायला भेटेल, तुम्हाला दिसायला भेटेल स्नेलचा लॉ. तो समजा हे मीडियम 1 आहे, याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू 1 असणार, हा दुसरा मीडियम आहे याचा म्यू 2 असणार, आणि पुन्हा हा पहिला मीडियम त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1च असणार. 1 का असणार बरं का, कारण की पहिलं मीडियम आणि तिसरं मीडियम दोघं काय आहेत, सेम आहेत, राईट का, दोघं काय सेम आहेत. मग मी काय करत असतो, मी काय करतो, स्नेलचा लॉ वापरतो. यात पहिल्या दोघांसाठी स्नेलचा लॉ वापरतो. पहिल्या दोघांसाठी जर स्नेलचा लॉ वापरला तर मी काय वापरणार, म्यू 1 साईन ऑफ I1 बरोबर रे, इज इक्वल टू म्यू 2 साईन आर. तुम्ही म्हणणार आर कोणाला म्हणतो, याला म्हणतो मी आर. ठीक आहे, याला मी आर म्हणतो या अँगलला. इथपर्यंतची बात लक्षात आली. आता आपण खाली जाऊया. आता जर समजा हा आर असला तो अँगल किती असेल, हा पण आरच असेल, एवढी बात आपल्याला माहिती आहे, कारण की ते व्यतिक्रम कोण अल्टरनेट अँगल असतात ना, त्याच्यानुसार मी बोलतोय. आता आपण इकडे जाऊया बरं का. आता जर तुम्ही इकडे गेलात, तिकडे काय करता येईल मला, इथे असं वापरता येईल, या ठिकाणी, या दोन ठिकाणी. आता म्यू 2 साईन ऑफ आर, बरोबर का रे, बघा, म्यू टू साईन ऑफ आर इज इक्वल टू म्यू 1 साईन ऑफ ई, म्यू 1 साईन ऑफ ई. अशा पद्धतीने करता येईल. मग तुम्हाला काय दिसायला भेटेल की हे आणि हे सारखं आहे, तो हे सारखा आहे, म्हणजे कम्पेअर करा तुम्ही. आता कम्पेअर कशाला करायचं तुम्हाला, तो कम्पेअरिंग दिस इज इक्वल टू दिस. तो त्या दोघांना जर का कम्पेअर करायला गेलात तर म्यू 1 कटला, साईन आय इज इक्वल टू साईन ई, तो साईन गेट कॅन्सल, दॅट इज आय इज इक्वल टू ई. अशा पण तुम्हाला ती बात प्रूव्ह पण करता येते. आय इज इक्वल टू यू असतो, तो एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममधून पुन्हा पहिल्या मीडियममध्ये जर का आपण येत असणार तर इन्सिडन्स अँगल जो काही आहे आपला, तो बाहेर जाणारा जो काही रिफ्रॅक्टेड आहे त्याच्या अँगल एवढा असतो, बाहेर जाणाऱ्याचा रिफ्रॅक्टेड अँगल एवढा असतो. तर जर तुम्हाला क्वेश्चन आला तर तेवढी बात पण तुमच्या लक्षामध्ये राहू द्यायची तुम्ही. ठीक आहे. तो हे झाला आपला, दिस इज द टोटल अबाउट द व्हॉट रिफ्रॅक्शन. तर रिफ्रॅक्शनबद्दल मी सगळं तुम्हाला सांगून झालं. रिफ्रॅक्शन आपलं कंप्लीट झालं. बोला इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का. मी लॉ ऑफ रिफ्रॅक्शन सांगितले तुम्हाला, लॉ ऑफ रिफ्रॅक्शन 2 लॉ सांगून दिलेत मी, राईट. नंतर मी रिफ्रॅक्शनबद्दल तुम्हाला डेन्सिटीबद्दल पण मी तेवढं सांगून दिलंय. इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का, सांगा पटकन रे, फास्ट जाऊ द्या पुढे. ठीक. तो इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम नाही आहे तर मग आपली PDF जी काही आहे ही PDF आपली पूर्ण कंप्लीट झालेली आहे. ठीक. तो ही PDF आपली पूर्ण कंप्लीट झालेली आहे. ठीक आहे. हे बघा, ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स तुम्हाला देऊन दिले. ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय, ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे जर का तुम्ही समजा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मीडियम विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम, जर एखाद्या मीडियमचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम जर तुम्ही काढत असणार ना तर त्याला ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणतात. आणि ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स तुम्हाला पार्ट ठेवायचे थोडेफार, कोणकोणते बरं का. वॉटरचा जो काही ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो वॉटरचा, तो 1.33 असतो. तो वॉटरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स लक्षामध्ये ठेवा. वॉटरचा लक्षात ठेवायचे तुम्हाला. नंतर बर्फाचा पण लक्षात ठेवा 1.1. त्यानंतर ग्लास कुठे, डायमंडचा लक्षात ठेवा. तो डायमंडचा लक्षात ठेवा, जेवढा खुणा मारून देतो तेवढं लक्षात ठेवा रे. डायमंडचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स लक्षात ठेवा, वॉटरचा लक्षात ठेवा, आईसचा लक्षात ठेवा, एअरचा 1 असतो, एअरचा लक्षात ठेवा. आणि नंतर काय बरं का, अजून ग्लास कुठे गेला आपला, तो ग्लासचा लक्षात ठेवा. ठीक आहे. तो क्राऊन ग्लास जो काय आहे एवढ्यांची तुम्ही मस्त लिहून घ्यायचं, तेवढंच लिहायचं मोजकं. तो ते रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जी काय आहे तुम्ही लिहून ठेवा. ठीक आहे. तो एवढी बात आपण पूर्ण बघितली. चला हे क्वेश्चन सॉल्व्ह होतील का बघा बरं का, पटपट सांगा. If refractive index of the glass with respect to air is 3/2, what is the refractive index of the air with respect to glass? पटकन सांगा, उत्तर द्या पहिल्या सी वाला MCQ चं.
उत्तर द्या रे पटकन, फास्ट उत्तर द्या रे मला. जमल का बघा बरं रे. चला. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द ग्लास किती येते काही माहिती नाही आपल्याला आन्सर. आता चेक करून घेऊ सगळ्यांचं बरोबर. 2/3. हां बघू ना. तो इफ द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द ग्लास विथ रिस्पेक्ट टू द एअर, सो म्यू जी डिवाइड बाय म्यू एअर इज इक्वल टू किती आहे 3/2 आहे. ओके 3/2 आहे म्हणजे म्यू जी इज इक्वल टू 3/2 टाइम्स ऑफ द म्यू एअर अशा पद्धतीने म्हटलेलं आहे. आता तुम्हाला प्रश्न काय विचारले, व्हॉट इज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द एअर विथ रिस्पेक्ट टू. मग आता तुम्ही एक काम करा ना, या तुम्हाला म्यू ए डिवाइड बाय म्यू जी काढायला लावला आहे, काही प्रॉब्लेम नाही. तो म्यू ए डिवाइड बाय म्यू जी इज इक्वल टू 2/3 उलट होऊन जाईल. राईट का, उलट होऊन जाईल, त्याच्यात काय तो लॉजिकच नाही. अशा पण तुम्हाला जर का आलं तर उत्तर देता यायला पाहिजे. तो अशी MCQ पण येऊन जातात. तो बघा बरं पुढे झाला, हे पटकन सॉल्व्ह होते का बघा. इफ द स्पीड ऑफ द लाईट इन द मीडियम 1.5 × 10⁸ मीटर/सेकंड, व्हॉट इज द ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मीडियम. तर ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मीडियम तुम्हाला काढायचा आहे. तर तुम्हाला काय सांगितलं बरं का मी, ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मीडियम इज नथिंग बट द व्हॉट, जेव्हा पण तुम्ही विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूमच्या रिस्पेक्टनं तुम्ही हे काढतात तेव्हा तुम्हाला दिसायला भेटतं. म्हणजे काय बरं का रे, म्हणजे काय बरं का, तो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मीडियम विथ रिस्पेक्ट टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द व्हॅक्यूम इज इक्वल टू, हां उत्तर आहे नाही तर 2 बघा, इज इक्वल टू काय असेल बरं का आपलं, व्हिलॉसिटी ऑफ द व्हॅक्यूम, व्हिलॉसिटी ऑफ द लाईट इन व्हॅक्यूम, राईट, किंवा एअर म्हणतो मी, डिवाइड बाय मीडियम. मग तुम्हाला माहिती व्हिलॉसिटी व्हॅक्यूममध्ये किती असते 3 × 10⁸ डिवाइड बाय एअरमध्ये किती असते बरं का 1.5 × 10⁸. हे कटलं 3 डिवाइड बाय 1.5 म्हणजे उत्तर 2, राईट का. तो उत्तर 2 काढलं, बरोबर काढलं. चला पुढे जाऊ. आता बी वाला सॉल्व करा. तो ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय लक्षात राहू द्या रे. ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय, विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एनी मीडियम विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम, त्याला म्हणतो आपण ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. तो पटकन सांगा, पटकन जाऊ द्या पुढे. If the absolute refractive indices of the glass and the water 3/2 and 4/3 respectively, what is the refractive index of the glass with respect to water. उलट विचारले का, काय करलं बघा. ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द ग्लास म्हटलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही काय करणार बरं का, ॲब्सोल्यूट विचारले ना तुम्हाला, म्हणजे म्यू रिफ्रॅक्टिव्ह ऑफ द ग्लास डिवाइड बाय म्यू व्हॅक्यूम इज इक्वल टू किती आहे 3/2 आहे, राईट. आणि म्यू वॉटर डिवाइड बाय म्यू व्ही इज इक्वल टू किती आहे 4/3 आहे. तर घ्या बरं का यांचा रेशो, आणि तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे, ग्लास विथ रिस्पेक्ट टू वॉटर घ्यायचा आहे. या दोघांचा जर का सरसकट रेशो जर का मी घेतला तर काय दिसायला भेटेल बरं का, तो मला दिसायला भेटेल व्ही कटला, हा कटला, तो किती येईल बरं का रे, हा जाणार वरती 3×9 आणि 4×2 8, 9/8, 9/8. तो 9/8 उत्तर येऊन जाईल. आपण इंजिनिअरिंगचे पोरं आहोत, आपल्याला गोष्टी चुकायला नको. ठीक, तिथपर्यंतची बात झाली. पुढे जर गेलं तर आता काय बरं का, हे वाला लास्ट PDF मधलं आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज डिपेंड ऑन द ... ऑफ लाईट. पटकन सांगा. मी तुम्हाला काल परत बोलत होतो, जे वाक्य मी घडी बोलत होतो. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द लाईट डिपेंड ऑन द Velocity of light, राईट का. सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज डिपेंड ऑन द व्हिलॉसिटी ऑफ लाईट. एवढी बात लक्षामध्ये ठेवा. मी घडी सांगत होतो की व्हिलॉसिटी ऑफ लाईटवरती डिपेंड करतो आपला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, कारण की फॉर्म्युला येणार आहे म्यू इज इक्वल टू व्हॉट, म्यू तुम्हाला V1/V2 असं देतात ना, ते अशा पद्धतीने तो फॉर्म्युला झाला आपला. तो ठीक आहे. हे काय, चेंज इन द ... ऑफ रे व्हाईल गोईंग वन मीडियम टू द अनदर मीडियम इज कॉल्ड रिफ्रॅक्ट. काय म्हणलंय, चेंज इन द डायरेक्शन ऑफ लाईट व्हाईल गोईंग टू द वन मीडियम. डायरेक्शन असेल का काय असेल, ऑप्शनवरून आपण उत्तर देऊ शकतो. ठीक आहे ना, तर ऑप्शनवरून आपण उत्तर देऊ शकतो. याचा ऑप्शन राहिला असता तर आपण उत्तर बरोबर दिलं असतं. ठीक आहे. तर चला पुढे, डायरेक्शन, राईट का. तो डायरेक्शन उत्तर वगैरे, याचं डायरेक्शनच उत्तर आहे, उत्तर डायरेक्शन लक्षामध्ये राहू द्या. आता ही सगळी झाली आपली PDF. तर ही पूर्ण PDF आपली कंप्लीट झाली. आपण जाऊया आपल्या पुढच्या PDF कडे. तर पुढच्या PDF आपल्याला जायचं आहे. तो रिफ्रॅक्शन ऑफ लाईट इज गोइंग टू बी कंप्लीट. आता आपल्याला शिकायचं आहे मिराज. आपलं काय बाकी आहे आता, मिराज बाकी आहे, डिस्पर्शन बाकी आहे, अँड टोटल रिफ्रॅक्शन बाकी आहे. ते आपण बघून घेऊ पटापट फास्ट. तो काही नाही. हे बघा रे, आता आपल्याला मिराज शिकायचं आहे. आता मिराज काय असतं बरं का, तुम्हाला मी सांगून देतो मिराज काय असतं. तुम्हाला दिसायला भेटेल की यार उन्हाळ्यामध्ये ना जमीन खूप तापलेली असते, बरोबर. तुम्ही जर का उन्हाळ्यामध्ये शेतात जर गेलात तर कोणत्या शेतामध्ये, ज्या शेतामध्ये ना काही पीक लावलेलं नाही आहे, असं नांगरून ठेवलेलं आहे आणि तुम्ही झाडाखाली बसलेला आहात. तो हे झाड आहे अशा पद्धतीने, आणि हे इथं वावर आहे, या वावरमध्ये असं नांगरून ठेवलेलं आहे आणि झाडाखाली तुम्ही टेन्शनमध्ये बसलेला आहात. तर तुम्ही जेव्हा या वावराकडे बघतात ना, तुम्हाला अशा पद्धतीने जे ना असे तुम्हाला इमिशन दिसायला भेटतं की अशा पद्धतीने आग लागलेली, जमिनीला आग लागलेली असे तुम्हाला दिसायला भेटून जातं. तो ॲक्च्युली आता घडतं काय बघा, हे जे काही म्हणजे मला सांगायचं काय माहिती आहे का, की बाबा ही जमीन आहे, या जमिनीचा जो काही खालचा एरिया आहे ना हा खूप हॉटर असतो, परंतु वरती जर गेलात ना तुम्ही तर तुम्हाला थोडंसं कोल्ड जाणवतं. मग जमिनीच्या जवळचा जो एरिया आहे तो हॉट असतो, परंतु वरती जर बघायला गेलात ना तो कोल्ड असतो. मग आता मला काय दिसायला भेटते की या
कोल्ड आहे हा हॉट आहे, हा कोल्ड आहे आणि हा हॉट आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला दिसायला भेटेल की कोल्डची जी काही ऑप्टिकल डेन्सिटी असते ती जास्त असते आणि हॉटची ऑप्टिकल डेन्सिटी कमी असते. म्हणजे तुम्ही म्हणणार की यार ऑप्टिकल डेन्सिटीची बात इथे होते, म्हणजे रे ऑफ लाईट जर का असं काही इकडून जर पास होत असेल तिथं असं कट करत करत येईल, म्हणजे बेंड होत येईल, अशी बात मला इथे दिसायला भेटते. बरोबर की नाही? तो खाली काय आहे हॉट आहे आणि वरती काय आहे कोल्ड आहे. बरोबर. आपल्याला काय शिकायचं आहे मिराज. तो मिराज शिकायचा आहे. अशा पद्धतीने मिरेज. तो तुम्हाला मिरेज शिकायचं. कोणी मिरेज म्हणा कोणी मिराज म्हणा, राईट का? तो मिरेज आपल्याला बघायचं आहे काय असते व मिरेज. तर मिरेजचा फेनॉमेना बघायचा आहे कशामुळे होत असतो तो. तर मी तुम्हाला बोललो खालची जमीन गरम आहे, वरची तुलनेने काय आहे कोल्ड आहे. तो कोल्डवाली जी आहे त्याची ऑप्टिकल डेन्सिटी काय असते, ऑप्टिकल डेन्सिटी त्याची जास्त आहे, राईट का? ऑप्टिकल डेन्सिटी जास्त आहे म्हणजे काय, याच्यामधून व्हेलॉसिटी ऑफ लाईट कमी पास होईल, याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय आहे जास्त आहे. तो मी काय बोलते, कोल्ड जो काही असतो कोल्ड त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त असतो आणि हॉटचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कमी असतो, राईट का? बरोबर बोललो का मी? हां राईट, मी बरोबर बोललो. तो हॉटचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय असतो कमी असतो, त्यामुळे याच्या हॉटमधून लाईटचा जो काही स्पीड आहे तो जास्त दिसायला भेटतो, लाईटचा स्पीड मला जास्त दिसायला भेटतो. तर कॉमन सेमनी एवढी बात तुम्हाला कळून जाते. आपण पुढे जाऊया. आता हवाला पॉईंट बघा रे. हवाला पॉईंट काय बरं का, इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं ना तुम्हाला काय दिसायला भेटते बघा. तो मला काय दिसायला भेटते की इथून हवेमधून एअरमधून जे काही आहे आपली लाईट येते आणि नॉर्मलकडे बेंड होते, आपल्या नॉर्मलकडे बेंड होते, ही बात आपल्याला माहिती. पुढे आपण जाऊया. तो पुढे आपण जाऊया. आता गंमत बघा, एक असतो क्रिटिकल अँगल, अँगल ऑफ इन्सिडन्स. आता गंमत काय होते बघा, याच्यासाठी तुम्हाला मी एक प्रयोग पण दाखवू शकतो. समजा मी तो प्रयोग तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. बघा या प्रयोगाला ऑब्झर्व करा रे. या प्रयोगाला ऑब्झर्व करा. गॅलरी लक्ष द्या इथं. हे बघा In this video, simple scientists take it. A semi-circular glass slab and device which produces a beam of light. Now you will notice when the beam of light is incident on the curved surface of the semi-circular glass slab, that interface is incident normally. So no sound of the काय घडतंय व्यवस्थित लक्ष द्या. straight path of the semi-circular glass slab, you will observe that the reflection takes place on the path of the light is bending. Observe that as you are increasing, the angle of reflection keeps on increasing gradually. Now the time comes when the particular angle of incidence, when the reflected ray leaves the glass slab along the surface of the glass slab. इथं लक्ष द्यायचं सगळ्यांनी. If we increase the angle of incidence beyond this point, माझा आवाज येतोय का सगळ्यांना? हां, आता लक्ष द्या. तर काय झालं माहिती आहे का, या मीडियम हवेच्या मीडियममधून आपण ग्लासमधून बाहेर जेव्हा गेलो ना तर तुम्हाला ते बेंड होताना दिसत होतं, बरोबर आहे. परंतु तो जे ना तो हवाला जो ना असा आला, असा समांतर आला, तर तुम्हाला काय दिसायला भेटलं माहिती आहे का, की इथपर्यंत जेव्हा आपला अँगल इथपर्यंत हे होत होता, काय होत होता बरं का, हा इन्सिडन्स अँगल आहे आणि रिफ्रॅक्टेड इथपर्यंत होत होतं, म्हणजे ते रिफ्रॅक्टेड घडत होतं, रिफ्रॅक्शन घडत होतं. परंतु आता काय झालं माहिती आहे का, या 90 डिग्रीच्या पुढे तुम्ही थोडासा बी गेलात ना तर तुम्हाला आता ना फक्त डायरेक्ट रिफ्लेक्शन दिसायला भेटते. बघा आता काय दिसायला भेटते तुम्हाला, रिफ्लेक्शन. आता रिफ्लेक्शन हे बघा, हे तर काय घडते, रिफ्लेक्शन घडते. तो या ठिकाणी आता रिफ्लेक्शन घडते. म्हणजे मला सांगायचं काय माहिती तुम्हाला काय सांगायचं आहे की आपला हा नॉर्मल आहे, बरोबर, हा इन्सिडन्स अँगल आहे, हा इन्सिडन्स अँगल इथे अशा पद्धतीने काहीतरी तो डेव्हिएशन आपल्याला दिसायला भेटतोय. तो इन्सिडन्स अँगल आणि हवाला आपला रिफ्लेक्टेड अँगल, तो रिफ्लेक्टेड अँगल किती होऊन जातो आता 90 डिग्री. इन्सिडन्स अँगल लक्षात घ्या, तो इन्सिडन्स अँगल इज इक्वल टू आय सी. इन्सिडन्स अँगल इज इक्वल टू आय सी वेन रिफ्रॅक्टेड अँगल इज इक्वल टू 90 डिग्री. वेन रिफ्रॅक्टेड अँगल इज इक्वल टू 90 डिग्री. तो पॉईंट काय लक्षात घ्या की इन्सिडन्स अँगलला आपण क्रिटिकल इन्सिडन्स अँगल म्हणणार कधी, जेव्हा रिफ्रॅक्टेड अँगल आपला डायरेक्ट 90 डिग्री होऊन जाईल, तो बरोबर टच करून. असं का बरं का, कारण की या अँगल नंतर 90 नंतर रिफ्रॅक्शन होणार नाही. मग काय होईल बरं का, त्याच्यानंतर रिफ्रॅक्शन नाही होणार, फक्त प्युअरली रिफ्लेक्शन होईल. आणि तुम्ही बघितलं बघा, गेला आणि त्या मीडियममध्ये पवावे त्याला रिफ्लेक्शन. तो लक्षात घ्या, इन्सिडन्स अँगल इज इक्वल टू क्रिटिकल इन्सिडन्स अँगल कधी, जेव्हा आपला रिफ्रॅक्टेड अँगल 90 डिग्री असेल. बोला हे कळालं का तुम्हाला? राईट. तो हे तुम्हाला कळालं. आपण आपल्या PDF कडे जाऊया. मग आता तेच घडते. तर मी तुम्हाला काय बोललो बरं का, इथे आपण काय बघितलं की आपला इन्सिडन्स अँगल हवाला इन्सिडन्स अँगल, हा इन्सिडन्स अँगल आहे, दिस इज द इन्सिडन्स अँगल. हा इन्सिडन्स अँगल आणि रिफ्लेक्टेड अँगल 90 डिग्री. तर त्यावेळेस जो काही आपला इन्सिडन्स अँगल बनतो त्याला म्हणतो आपण अँगल ऑफ इन्सिडन्स, त्याला म्हणतो आपण अँगल ऑफ इन्सिडन्स. आता मी तुम्हाला काय शिकवतोय, कारण की तुम्हाला मला मिरॅज कन्सेप्ट शिकवायची आहे. आता काय आहे बरं का, बघा आता काय होईल बरं का, तो इन्सिडन्स अँगल आणि रिफ्लेक्टेड अँगल एका डिरेक्शनमध्ये जर असतील एका साईडला, तर आपल्याला माहिती हे काय घडतं बरं का, याला म्हणतो आपण रिफ्लेक्शन. इथं रिफ्लेक्शन आहे घड्या, रिफ्रॅक्टेड घडत नाही, तर हे रिफ्लेक्शन आहे, रिफ्लेक्शन आहे, राईट. आता लक्षात घ्या, तो इकडून जातोय आणि इकडे जर काय येत असेल
लक्षात आलं का? ग्लासमधून जातोय आणि ग्लासमध्ये जर का रिफ्लेक्ट होत असेल ना तर त्याला म्हणतो आपण टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. त्याला काय म्हणतो आपण? टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. तो ग्लासमधून जाऊन जर का ग्लासमध्येच तो नंतर जे काही व्हिडिओमध्ये नंतर जे काही घडलं ना त्याला टोटल इंटरनल रिफ्लेक्शन म्हणतो. म्हणजे काय बरं का, समजा हे वॉटर होतं, ही हवा, ही एअर होती, तो एअरमधून अशा पद्धतीने आला, राईट का, अशा पद्धतीने आला आणि काय झालं, रिफ्लेक्टेड झाला या अँगलला, तो रिफ्लेक्टेड झाला या अँगलला. इन्सिडन्स अँगल होता हा काहीतरी, रिफ्लेक्टेड अँगल होता हा काहीतरी. तर त्या केसमध्ये काय घडतंय, त्या केसमध्ये तुम्हाला काय दिसायला भेटते? डायरेक्ट प्युअरली रिफ्लेक्शन. तो जे काही हे रिफ्लेक्शन घडताना दिसायला भेटतं याला काय म्हणतो आपण? याला म्हणतो टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. तर तुम्ही ग्लासबद्दल पण लक्षात घेऊ शकतात की समजा हा काय आहे आपला, हा ग्लास आहे, हा ग्लास आहे, या ग्लासमधून आपण काय करतोय, रे पास करतोय, राईट. तो रे पास करतोय, हा इन्सिडन्स रे आहे, हा नॉर्मल आहे, तो इन्सिडन्स अँगल आणि रिफ्लेक्टेड अँगल किती 90 डिग्री आला. तर त्या केसमध्ये काय होणार आहे, त्या केसमध्ये काय होणार आहे, आपलं टोटल आतमध्ये आतल्या आत तो रिफ्लेक्टेड होऊन झाला. तो त्याला काय म्हणतो आपण? लक्षात आलं का? याच्यानंतर म्हणजे 90 डिग्री रिफ्लेक्टेड अँगल आहे, त्याच्यानंतर जर का समजा तुम्ही इकडे जर का वाढीवपणा केला तर इकडे काय होईल, हा इकडे जाणलं ते. म्हणजे काय होतंय, आतल्या आतमध्ये रिफ्लेक्शन घडते, त्यामुळे त्याला आपण टोटल इंटरनल रिफ्लेक्शन म्हणतो. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन कळालं का? टोटल रिफ्लेक्शन कळालं का सांगा? तो टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. तर लक्षात घ्या, जेव्हा आपला इन्सिडन्स अँगल ग्रेटर दॅन IC होऊन जाईल, जेव्हा आपला इन्सिडन्स अँगल ग्रेटर दॅन IC होऊन जाईल तेव्हा टोटल इंटरनल रिफ्लेक्शन घडतं. एवढी बात लक्षामध्ये राहू द्या. कारण की आपण काय करत आहोत, आपला इन्सिडन्स अँगल वाढवत चाललोय. बघा, इन्सिडन्स अँगल वाढवत चाललाय. तो I इज ग्रेटर दॅन जर IC झाला तर टोटल इंटरनल रिफ्लेक्शन घडतं. ही नोट म्हणून लिहून घ्या पटकन, मला पुढे जाऊ द्या. ठीक. तो चला आता आपल्याला बघायचं आहे मिरॅज. आता मिरॅज काय आहे बरं का? मिरॅज समजून सांगण्यासाठी मी तुम्हाला एक सांगतो, ही वाली बात बघा रे. तो ही वाली बात मी तुम्हाला सांगतो, सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. आपली काय होती बरं का, जमीन गरम होती खाली आणि समजा मला ना वाळवंटामध्ये सोडलेले, हे वाळवंट आहे, तो जे निळ्या कलर नाही, खाली माझ्या पायाखाली वाळू आहे आणि इथे एक झाड आहे, हे नारळाचं झाड आहे. आता घडतं काय गंमत बघा, तो खालचा जो की हा लेअर आहे हा हॉट आहे, हा त्याच्यापेक्षा थोडासा मामूली हॉट आहे, हा थोडासा मग थंड आहे, हा थंड आहे, खूप जास्त थंड आहे. तो मला टॉपवरती थंडपणा दिसायला भेटतोय आणि बॉटमला खूप जास्त हॉटपणा दिसायला भेटतोय. तर त्यामुळे काय घडतं माहिती का, त्यामुळे काय घडते, सूर्याची किरणं जी नारळावरती पडत आहेत ते जर का आपल्या सरळ डोळ्यामध्ये पडलं तर आपल्याला नारळ दिसतो. सरळ किरणं जर का अशी सरळ स्ट्रेट आपल्या डोळ्यामध्ये घुसलेत तर आपल्याला नारळाचं झाड दिसणार. परंतु घडतंय काय, हा सूर्य याच्यावरती पडल्यानंतर किरणं अशा पद्धतीने जातात. ठीक आहे. तो या मीडियममधून जातो. तो वरचा मीडियम काय आहे, डेन्सर मीडियम आहे. तो डेन्सर मीडियममधून तो रेअर मीडियममध्ये येतो. मग मला सांगा, डेन्सर मीडियममधून रेअरमध्ये येत असताना काय घडतं रे, वेन द रे ऑफ लाईट पासिंग फ्रॉम द डेन्सर मीडियम टू रेअर मीडियम, तो काय होतो बरं का, तो नॉर्मलपासून अवे फ्रॉम द नॉर्मल होतो. म्हणजे मला काय दिसायला भेटतं, इथलं पिक्चर मी तुम्हाला इथं समजून सांगू शकतो. समजा मला काय दिसायला भेटतं, हे डेन्सर मीडियम आहे. तो डेन्सर मीडियममधून आपण जेव्हा रेअर मीडियममध्ये येणार तो आपण अवे जाणार, म्हणजे आपण असं शिरणार इकडे, बरोबर का. तो हा डेन्सर होता तो आपण अवे जाणार. पुन्हा तुम्हाला काय दिसायला भेटेल, अशा पद्धतीने मी असं स्ट्रेट येईल, अजून मी काय होईल बरं का, अजून अवे जाईल. तो अशा पद्धतीने हे सगळं घडत असं येते. ठीक आहे. मग तुम्हाला माहिती आहे की यार इन्सिडन्स अँगल काय होत चालला आहे बघा प्रत्येक वेळेस इन्सिडन्स अँगल ना वाढत चाललाय. इन्सिडन्स अँगल वाढत चाललेला आहे, बघून घ्या वाटलं तर तुम्ही. तो इथं जर बघायला गेलो तर इथं इन्सिडन्स अँगल काहीतरी होता, इथे येऊ आपण, इथं आलो तो इथे इन्सिडन्स अँगल काय होईल, तो इथल्या ठिकाणी तुम्ही तुलना करत झाला तर बघायला गेलात ना तुम्हाला दिसायला भेटेल की प्रत्येक वेळेस जो हा फिनोमेना त्या वाळवंटामध्ये घडतोय तर नारळापासून रे आपल्या डोळ्यापर्यंत येत असताना इन्सिडन्स अँगल वाढत वाढत इन्सिडन्स अँगल इज इक्वल टू कुठपर्यंत येऊन जाईल, क्रिटिकल अँगलपर्यंत येऊन जाईल. आणि क्रिटिकल अँगलपर्यंत आल्याच्या नंतर जर इन्सिडन्स अँगल ग्रेटर दॅन म्हणून आपण IC जर का झाला तर आता काय घडेल, रिफ्रॅक्टेड घडणार नाही, आता रिफ्रॅक्शन घडणार नाही, आता रिफ्लेक्शन घडेल, ज्याला आपण टोटल इंटरनल रिफ्लेक्शन म्हणतो. तर मग काय होईल माहिती आहे का, अशा पद्धतीने आलं रिफ्लेक्ट करत आता रिफ्लेक्ट नाही होणार, ते आता रिफ्लेक्शनच होईल आणि रिफ्लेक्शन होऊन मग आपल्या डोळ्यामध्ये येईल, मग आपल्याला अशा पद्धतीने दिसायला भेटून जाते बात. ठीक आहे. मग आता तुम्हाला दिसायला भेटेल की आपल्या डोळ्यामध्ये असं म्हणजे आपल्या डोळ्यामध्ये जे किरणं येत आहेत ते टोटल इंटरनल रिफ्लेक्शन घडून येते. आणि एक बात लक्षामध्ये राहू द्या, आपले डोळे कशाला परसेप्ट करतात, आपले डोळे स्ट्रेट लाईन ऑफ रेला परसेप्ट करतात. याचा अर्थ असा झाला, आपल्याला तुम्हाला माहिती आहे का, आपल्याला असं दिसेल की तो झाड ना इथं नाही आहे, तो झाड कुठे आहे, इथं आहे खाली, इथं झाड येतो. म्हणजे तुम्हाला ना खाली असं दिसतं की खाली पाणी पसरलेलं आहे, खाली पाणी आहे, त्या पाण्यामध्ये झाड. जसं की बघा बरं का, एखादं तळ आहे आणि त्या तळाच्या शेजारी एक झाड आहे, त्याच्या झाडाचे तुम्हाला काय दिसतं, प्रतिबिंब त्या पाण्यामध्ये दिसतो. तर तुम्हाला असं दिसायला भेटेल की नारळाचा प्रतिबिंब तुम्हाला झाडाखाली, ती माती आहे ना, माती खाली पाणी आहे आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला दिसायला भेटेल, अशा पद्धतीने तुम्हाला दिसायला भेटतं. आणि याला म्हणतो आपण मिरेज. तुम्ही कारमध्ये रोडावरती जाता, हायवेवरती तुम्हाला काय दिसायला भेटतं माहिती आहे का, तुम्हाला दिसायला भेटतं की रोडावरती ना पाणी पसरलेलं आहे, दिसतं की नाही,
त्याला मिरेज म्हणतो आपण. तो तुम्हाला काय दिसतं की रोडावरती पाणी पसरलेलं आहे. हे असं का घडलं? ड्यू टू द टोटल इंटरनल रिफ्लेक्शन आपल्या डोळ्यामध्ये शिरतात आणि स्ट्रेट लाईन जर तुम्ही सरळ पास केली तर इथं असं दिसायला भेटतं तुम्हाला, राईट का? की असं दिसायला भेटतं की खाली ना पाणी पसरलेलं आहे. तो पाणी पसरलेला आहे किंवा त्या गोष्टीची प्रतिबिंब तुम्हाला दिसायला भेटतं, राईट का? जर त्या रोडाच्या साईडला एखादं झाड जर असेल ना किंवा सेंटरमध्ये जर का झाड असेल ना, त्याचं झाड तुम्हाला डायरेक्ट त्या पाण्यामध्ये दिसेल, त्या रोडावरती दिसेल. अशा पद्धतीने हे मिरेज कन्सेप्ट असते. तो मिरेज कन्सेप्ट कळाली का तुम्हाला? कळाली का रे मिरेज कन्सेप्ट? हे बघा, रिपीट करणार एकदा. रिपीट करा. तो रिपीट करण्यासाठी मी खाली जातो. आता बघा, हे बघा, ही पोरगी बघा. आता ही पोरगी वाळवंटावर बसली पद्धतशीर, राईट का? तुम्हाला जर का मिरेज टाकलं ना, तुम्हाला यूट्यूबवरती पहिला व्हिडिओ बी भेटून दिला. आता बघा, तो हा आपला सूर्य आहे, ठीक आहे. तो इथं काय ही वाळवंट आहे, हे वाळवंट आहे. तो वाळवंट म्हणजे इथला काय हॉट आहे, हा हॉट आहे, हा त्याच्यापेक्षा थोडा कमी, हा थंडा आणि वरचा थंडा आहे, राईट का? मग आता आपल्याला काय दिसायला भेटेल? वरती जाऊ. वरती जर तुम्ही गेला तर तुम्हाला काय दिसायला भेटेल बरं का? की सूर्याची किरणं आले, नारळाला ठोकली गेलीत, राईट का? डेन्सर मीडियममधून रेअरमध्ये येतील, डेन्सरमधून रेअरमध्ये येतील, डेन्सरमधून रेअर येतील. मग याची असं करण्यामध्ये काय होतं माहिती आहे का? आपला इन्सिडन्स अँगल जो आहे ना, तो इन्सिडन्स अँगल आपला काय होत चालला आहे? इन्सिडन्स अँगल आपला वाढत चालला आहे बघा. हा इन्सिडन्स अँगल आहे बघा, किती वाढत चालला इन्सिडन्स अँगल. तो इन्सिडन्स अँगल आपला वाढत चालला, इन्सिडन्स अँगल IC एवढा होईल. आणि आयसीच्या नंतर का समजा आपण थोडासा पण इन्सिडन्स अँगल वाढला तर काय होतं? टोटल इंटरनल रिफ्लेक्शन म्हणजे रिफ्रॅक्टेड घडणार नाही. काय घडेल मग? काय घडेल? तर घडेल ते टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. तो टोटल इंटरनल रिफ्लेक्शन घडून ते किरणं आपल्या डोळ्यामध्ये शिरतात. डोळ्यामध्ये शिरतील. मग लक्षात घ्या, ती इमेज तुम्हाला कुठे दिसेल? ती इमेज तुम्हाला इथं नारळाचं झाड, तिथं तर दिसेलच. पण ती बात, पण तुम्ही जर बघायला गेलं नारळाचं झाड, तुम्हाला प्रतिबिंब इथं बी दिसेल. हे बघा, नारळाचं झाड तुम्हाला इथं दिसतं, राईट का? तो तुम्हाला इथं बी नारळाचं झाड दिसेलच, परंतु ते किरणं जेव्हा बघतात ना तुम्ही, त्याच्या खाली पण तुम्हाला नारळाचं झाड दिसतो. ते खाली पाणी पसरलेलं असतं. कशा पद्धतीने बघा, हे असं दिसेल, राईट का? हे असं नारळाचं झाड इथं दिसेल. आता मला सांगा, इथं मातीमध्ये दिसत असेल म्हणजे नक्कीच इथं पाण्यासारखं दिसत असेल. हे सगळं तुम्हाला खाली पाणी दिसतं नारळाच्या झाडाखाली, राईट का? हे सगळं पाणी दिसायला भेटतं. तर तुम्ही अजून तर पुढे इमेज बघितला, हे बघा रे, असा विषय असतो तो. कळाला का तुम्हाला विषय काय असतो? याला म्हणतात मिरेज. असं दिसायला भेटतंय वाळवंटामध्ये झाडाचं. कळलं का आता शुभांगी? हे असं का घडलं? तर म्हणजे पाण्यात प्रतिबिंब दिसणं ते का? हां, तर तुम्हाला असं दिसायला भेटतं की त्या वाळवंटामध्ये पाणीच पाणी. असं का दिसायला भेटलं? हे पाण्यामध्ये प्रतिबिंब का दिसायला भेटलं? कारण की ती लाईन जी होती ती रिफ्लेक्टेड झालेली. रिफ्लेक्शन आपल्या डोळ्यामध्ये ना, आपलं रिफ्लेक्शन डोळ्यामध्ये, याचा अर्थ काय? की वस्तू सरळ अशी कुठेतरी आहे. मला एक सांग, तू जर एखादी वस्तू बघते, ती का बघू शकते? कारण की रिफ्लेक्शन होऊन ती स्ट्रेट लाईन सरळ तुझ्या डोळ्यात शिरलेली आहे म्हणून. तर आता मला सांग, जर का किरणं असे डोळ्यात, इथं डोळा आहे, जर किरणं असे डोळ्यात जर शिरले असतील तर तुझा डोळा काय समजेल? की यार इथंच कुठेतरी ती वस्तू खाली पडलेली आहे. मग इथं तो नारळाचं झाड आहे असं म्हणशील ना तू. मग नारळाचं झाड खाली काय आहे? कारण की अशामुळे हा विषय असा घडलेला आहे. तो याला म्हणतो आपण, तो मिरेज इज ड्यू टू द टोटल इंटरनल इफेक्ट, टोटल इंटरनल रिफ्लेक्शनमुळे. तो आता एवढं जर का बारीक, आता बघा तुम्हाला अजून दिसायला भेटेल. मग लक्षात घ्या, जर टोटल इंटरनल रिफ्लेक्शन जर का घडू द्यायचं असेल, मिरेज जर का घडू द्यायचं असेल, तर काय पाहिजे? लाईट शुड बी ट्रॅव्हल फ्रॉम द डेन्सर मीडियम टू द रेअर मीडियम. बरोबर असं घडायला पाहिजे. अँड लाईट शुड बी हिट अँड द अँगल ग्रेटर दॅन द क्रिटिकल अँगल, ज्याला म्हणतो टोटल. तर टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होऊनच लाईट आपल्या डोळ्यामध्ये शिरायला पाहिजे, तरच मिरेज ही कन्सेप्ट घडेल. आलं लक्षामध्ये? तरच घडेल. ते हे 2 कंडिशन परीक्षेमध्ये विचारू शकतात, लक्षात राहू द्या. तो हे बघा रे, हे बघा वाळवंटामध्ये डायरेक्ट असं पाणी सांडलेलं आहे. तुम्ही जेव्हा वाळवंटामध्ये सांडणार, तुम्हाला काय दिसायला भेटेल? की अशा पद्धतीने पुढे पाणी सांडलेलं आहे कोणतर, राईट का? ही तर बात तुम्हाला रोडावरती दिसते. हे बघा रोडावरती अशा पद्धतीने, हे बघा, हे असं वाळवंटामध्ये असं दिसायला भेटतं की वाळवंटामध्ये झाडाच्या खाली पाणी सांडलेलं आहे कोणतर. हे निसर्गाची महिमा बघा किती कडक आहे. आलं लक्षामध्ये? तो दिस इज व्हॉट मिरेज, याला मिरेज म्हणतो आपण. हे बघा रे, आता तिथे ऍक्च्युअल पाणी आहे की असं जस्ट आपल्याला भासतं की तिथे पाणी आहे? आपल्याला असं दिसतं की खाली पाणी सांडलेलं आहे, पाणी बिनी नसतं. आता हे बघ बरं, रोडावरती गेला असणार तुम्ही, हे रोडावरती जाता तुम्ही, जसं जसं गाडी पुढे जाते ना, असं वाटतं सुकलेलं आणि पुढे पाणी सांडलेलं आहे, सुकलेलं आणि पुढे पाणी सांडलेलं आहे. असा एवढा गॅप मेंटेन राहून तुम्ही जेव्हा गाडी जात असते ना, तो गाडी जेव्हा जात असते तर अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटतं. हे बघा रे, अशा पद्धतीने तुम्हाला दिसायला भेटतं. ही वाली बात. हे हा किस्सा बघितला असता ना तुम्ही, रोडावरती हे बघत असता तुम्ही. आता मला सांगा, तिथे का पाणी सांडलेलं असतं का? नाही. पण हे तुम्हाला पाणी सांडल्यासारखं असं का दिसतं? ड्यू टू द टोटल इंटरनल रिफ्लेक्शनमुळे. आलं लक्षामध्ये? तर टोटल इंटरनल रिफ्लेक्शनमुळे हे तुम्हाला सगळं ते गाडीचं जे ना, गाडीचं सगळं गाडी इमेज खाली बनते. गाडीची इमेज खाली बनते कारण की ते प्रतिबिंब, तो पाण्याचा असा विषय आपल्याला होताना दिसत असतो, हा वाला. आलं लक्षामध्ये? तो इथपर्यंतची बात तुमच्या लक्षात येते का? पाणी तिथं सांडलेलं नाही. रोडावरचं पाणी कोण सांडायला येईल तिथं? कोण पाणी सांडणार आहे? तर तुम्हाला काय ते रोडावरती रोड काहीच कोणीच धुतलेला नाही आहे. ॲक्च्युली असं घडताना आपल्याला दिसायला भेटतं. तर तुम्हाला बघायचं असेल तो फेनॉमेना, तर तुम्ही बघू बी शकता. यूट्यूबवरती टाकायचं मिरेज, तुम्हाला अजून जास्त क्लिअर होऊन जाईल. पण त्याच्या मागे काय घडतं तेवढी स्टोरी मी तुम्हाला सांगितली. बोला, कळायला लागेल इथपर्यंत कळायला का? मिरेज म्हणजे काय? तो मिरेज इज ड्यू टू द टोटल इंटरनल रिफ्लेक्शन हां. आणि टोटल इंटरनल रिफ्लेक्शन कधी घडतं? वेन आय इज ग्रेटर दॅन व्हॉट? आय इज
आय इज ग्रेटर दॅन आय सी, तेव्हा टोटल इंटरनल रिफ्लेक्शन घेऊन जेव्हा आपल्या डोळ्यामध्ये पडतं मग ते सरळ असं तिरपं येऊन येते. मग आपल्याला काय जाणवतं, म्हणजे झाड तिकडे वरती, त्याचा टोक आपल्याला असं खाली दिसायला भेटतो. आलं लक्षामध्ये, खाली दिसायला भेटतो. मग ते झाड तुम्हाला एकदा पाण्यामध्ये, मग झाड जर का तिथे दिसायला भेटतो म्हणजे तिथे पाणी सांडलेलं आहे, तुम्हाला पाणी दिसतं तिथे खाली. आलं लक्षामध्ये, तो मिरॅजमुळे असतो. तो मिरॅजची स्टोरी आपण कव्हर केली. आता पुढचं बघायचं आपल्याला ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार. आता ट्विंकल ट्विंकल लिटल स्टारची स्टोरी बघायची की स्टार ट्विंकल का करतात. ठीक आहे, तो स्टार ट्विंकल का करतात, प्लॅनेट ट्विंकल का करत नाही, त्याची स्टोरी आपल्याला बघायची आहे. इथून व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे, तो स्टार ट्विंकल करतात पण प्लॅनेट ट्विंकल करत नाही, याच्याबद्दल स्टोरी मी सांगतो अगोदर. मग आपण चित्र बघून घेऊया. ही स्टोरी काय असते बरं का. आपण एक